नमस्कार. स्वयंपाकघरात दररोज उपयोगी पडतील अशा हटके आणि भन्नाट किचन टिप्स. टिप्स नंबर 1. पावसाळ्यात मीठ ओलसर होऊन गाठी पडत असतील तर मिठाच्या डब्यात थोडे तांदूळ टाकून ठेवावेत. त्यामुळे मीठ कोरडे राहते आणि गाठी पडत नाहीत. टिप्स नंबर 2. केक मऊ आणि फुललेला होण्यासाठी केकच्या मिश्रणात थोडंसं गरम दूध घालावं. त्यामुळे केक अधिक मऊ आणि स्वादिष्ट होतो. टिप्स नंबर 3. भजी तळताना तेल पटकन काळं होत असेल तर तेलात छोटासा आल्याचा तुकडा टाकावा. त्यामुळे तेल जास्त काळ स्वच्छ राहते. टिप्स नंबर 4. पनीरची भाजी अधिक चवदार बनवण्यासाठी ग्रेव्हीमध्ये थोडंसं काजूचं वाटण घालावं. यामुळे भाजीला मस्त स्वाद आणि घट्टपणा येतो. टिप्स नंबर 5. उकडलेली अंडी फुटू नयेत म्हणून पाणी उकळताना त्यात चिमूटभर मीठ घालावं. त्यामुळे अंडी छान शिजतात. टिप नंबर 6. थालीपीठ जास्त खमंग होण्यासाठी पिठात बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं दही घालावं. थालीपीठ मऊ आणि खुसखुशीत होतं. टिप्स नंबर 7. फ्रीजमध्ये बर्फ जास्त साचत असेल तर फ्रीज साफ करताना आतून थोडंसं खोबरेल तेल लावावं. त्यामुळे बर्फ कमी साचतो. टिप्स नंबर 8. मसाले भात छान सुगंधी होण्यासाठी फोडणीत तमालपत्र आणि लवंग घालावी. भाताला छान सुगंध येतो. टिप्स नंबर 9. दुधावर जाड साय यावी म्हणून दूध उकळल्यावर वारंवार हलवू नये. यामुळे छान जाड साय बसते. टिप्स नंबर 10. मिक्सरमधून घाण वास येत असेल तर मिक्सरमध्ये लिंबाची साल आणि थोडंसं पाणी फिरवावं. त्यामुळे वास कमी होतो. टिप्स नंबर 11. कढी अधिक चविष्ट होण्यासाठी शेवटी तूप, जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी घालावी. यामुळे कढीची चव वाढते. टिप्स नंबर 12. चिकन मऊ आणि रसाळ होण्यासाठी शिजवण्यापूर्वी दही, आलं आणि लसूण लावून अर्धा तास ठेवावं. टिप्स नंबर 13. चिवडा जास्त दिवस खुसखुशीत राहण्यासाठी पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरावा. नाहीतर चिवडा मऊ पडतो. टिप्स नंबर 14. भाताला छान सुगंध यावा म्हणून भात शिजवताना त्यात एक तमालपत्र घालावं. टिप्स नंबर 15. डोशाचं पीठ जास्त आंबट झालं असेल तर त्यात थोडासा रवा मिसळावा. त्यामुळे डोसे पुन्हा चवदार होतात. टिप्स नंबर 16. गुलाबजाम मऊ होण्यासाठी खवा मळताना त्यात थोडेसे दूध घालावं. त्यामुळे गुलाबजाम आतून मऊ होतात. टिप्स नंबर 17. कढईला भाजी चिटकत असेल तर भाजी करण्याआधी कढई गरम करून त्यात थोडंसं मीठ टाकावं. त्यामुळे भाजी कमी चिटकते. टिप्स नंबर 18. शेवभाजी अधिक चवदार होण्यासाठी ग्रेव्हीत थोडंसं लसूण आणि खसखस वाटून घालावी. भाजीला मस्त चव येते. टिप्स नंबर 19. लिंबू अधिक रसाळ असावं म्हणून वापरण्याआधी काही सेकंद गरम करावं. त्यामुळे अधिक रस निघतो. टिप्स नंबर 20. खीर करताना दूध तळाला लागू नये म्हणून भांड्यात आधी थोडंसं पाणी फिरवून मग दूध घालावं. टिप्स नंबर 21. कोबीची भाजी वासारहित होण्यासाठी भाजी करताना त्यात थोडंसं दूध घालावं. भाजी अधिक चवदार लागते. टिप्स नंबर 22. वडा सांबार हॉटेलसारखा लागण्यासाठी सांबारमध्ये थोडंसं गूळ आणि तूप घालावं. त्यामुळे सांबार अधिक स्वादिष्ट होतं. टिप्स नंबर 23. बासुंदी घट्ट आणि चवदार होण्यासाठी दूध बंद आचेवर सतत हलवत आटवावं. टिप्स नंबर 24. लोणच्याचा मसाला अधिक चवदार होण्यासाठी मोहरी आणि मेथी हलकी भाजून वापरावी. टिप्स नंबर 25. समोसे खुसखुशीत होण्यासाठी मैद्याच्या पिठात मोहन पुरेसं घालावं. त्यामुळे समोसे मस्त कुरकुरीत होतात. टिप्स नंबर 26. भाजलेला पापड मऊ झाला असेल तर तो थोडा वेळ गरम तव्यावर परत भाजावा. पुन्हा खुसखुशीत होतो. टिप्स नंबर 27. फळांची कोशिंबीर काळी पडू नये म्हणून फळांवर थोडंसं मध आणि लिंबाचा रस टाकावा.
टिप्स नंबर 28. कढईतील जळालेले डाग काढण्यासाठी गरम पाण्यात खाण्याचा सोडा घालून ठेवावा. डाग सहज निघतात. टिप्स नंबर 29. मोदकाची उकड मऊ होण्यासाठी पाण्यात थोडंसं तूप आणि दूध घालून उकड काढावी. त्यामुळे मोदक मऊ आणि छान होतात. टिप नंबर 30. काकडीची कोशिंबीर पाणी सोडत असेल तर काकडी चिरल्यानंतर त्यात चिमूटभर मीठ टाकून 5 मिनिटे ठेवावी आणि नंतर पाणी काढावं. कोशिंबीर मस्त ताजी राहते. टिप नंबर 31. दही घट्ट बसण्यासाठी दूध कोमट असतानाच विरजण लावावं. खूप गरम किंवा थंड दुधात दही नीट बसत नाही. टिप्स नंबर 32. टॅमॅटो लवकर पिकवायचे असतील तर ते कागदात गुंडाळून ठेवावे. टॅमॅटो पटकन लाल होतात. टिप्स नंबर 33. चकली तुटू नये म्हणून पीठ मळताना त्यात थोडंसं गरम तेल घालावं. चकली छान निघते. टिप्स नंबर 34. बटाट्याची भाजी अधिक खमंग होण्यासाठी फोडणीत थोडंसं बडीशेप घालावी. भाजीला छान सुगंध येतो. टिप्स नंबर 35. तांदूळला कीड लागू नये म्हणून तांदळाच्या डब्यात काही कडुलिंबाची पाने ठेवावी. तांदूळ जास्त दिवस चांगले राहतात. टिप्स नंबर 36. मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून चिरलेली मेथी थोडा वेळ मीठ लावून ठेवावी आणि नंतर पिळून वापरावी. टिप्स नंबर 37. पोळीवर तुपाचा छान सुगंध यावा म्हणून पोळी गरम असतानाच तूप लावावं. टिप्स नंबर 38. कांदा लसूण पेस्ट जास्त दिवस चांगली राहण्यासाठी त्यात थोडंसं तेल आणि मीठ मिसळून ठेवावं. टिप्स नंबर 39. भात शिळा झाला असेल तर गरम करताना त्यावर थोडंसं पाणी शिंपडावं. भात पुन्हा मऊ होतो. टिप्स नंबर 40. रव्याचे लाडू मऊ आणि स्वादिष्ट होण्यासाठी रवा तुपात मंद आचेवर छान भाजावा. टिप्स नंबर 41. फोडणीचा वास संपूर्ण घरात छान यावा म्हणून फोडणीत थोडासा हिंग घालावा. टिप्स नंबर 42. मिरचीचं लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी त्यात वरून गरम तेल टाकावं. टिप्स नंबर 43. साबुदाणा खिचडी चिकट होऊ नये म्हणून साबुदाणा भिजवताना पाणी अगदी मोजून घालावं. टिप्स नंबर 44. टोस्ट कुरकुरीत राहण्यासाठी डब्यात ठेवताना त्यात टिश्यू पेपर ठेवावा. ओलावा राहत नाही. टिप्स नंबर 45. पुरी फुगण्यासाठी पीठ मळताना त्यात थोडेसे रवा घालावं. पुरी मस्त फुगते. टिप्स नंबर 46. नारळाची चटणी पांढरी शुभ्र राहण्यासाठी वाटताना त्यात थोडंसं दूध घालावं. टिप्स नंबर 47. शेंगदाण्याची चटणी जास्त खमंग होण्यासाठी शेंगदाणे मंद आचेवर छान भाजावेत. टिप्स नंबर 48. पालकाची भाजी हिरवीगार राहण्यासाठी भाजी शिजवताना झाकण पूर्ण लावू नये. रंग छान राहतो. टिप्स नंबर 49. घरचा केक वरून कोरडा होऊ नये म्हणून केक भाजताना ओव्हनमध्ये एका भांड्यात थोडंसं पाणी ठेवावं. केक मऊ राहतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका.